सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रँचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जलजीवन योजनेचे काम पूर्ण करा, विनोद कोराणे। मक्तेदार व अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी गुरुवारपासून आमरण उपोषण। तारदाळ, खोतवाडी या गावांसाठी जलजीवन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे, ते अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद कोराणे यांनी केला आहे। उर्वरित काम तातडीने पूर्ण करावे व काम अपूर्ण ठेवणाऱ्या मक्तेदार व त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, यासाठी आमरण उपोषणास सुरुवात करणार असल्याचे पत्रकार परिषदेत विनोद कोराणे यांनी सांगितले। तारदाळ व खोतवाडी या गावामध्ये सध्या 8 ते 10 दिवसातून नळाला पाणी येत आहे, त्यामुळे गावातील नागरिकांचे पाण्याविना हाल होताना दिसत आहेत। तारदाळ, खोतवाडी या 2 गावांसाठी संयुक्त नळपाणी पुरवठा योजनेत अंतर्गत जलजीवन योजनेसाठी सुमारे 52 कोटी रुपये मंजूर आहेत। या योजनेतून गावाअंतर्गत जलवाहिनी टाकण्याचं काम सुरू आहे। तसेच वारणा नदीवरून पाणी उपसा करणं कामी तारदाळ ते दानोळी या ठिकाणची मुख्य जलवाहिनीचं कामही पूर्ण झालं आहे, परंतु दानोळीतील मराठी शाळेपासून उपसा केंद्रापर्यंतची जलवाहिनी टाकण्याचं काम अपूर्ण आहे। सदरचं काम तातडीनं पूर्ण करावं आणि गावचा पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी विनोद कोराणे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। तसेच गावामध्ये अनेक ठिकाणी सदर योजनेस कोणताही अडथळा नसताना अधिकारी व मक्तेदार यांच्या दुर्लक्षितपणामुळे सदरच्या योजनेचं काम अपूर्ण आहे। याबाबत गेले 7 ते 8 महिने पाठपुरावा करूनही मक्तेदार व अधिकारी कोणत्याही पद्धतीची दखल घेण्यास तयार नाहीत। याबाबत अनेक वेळा तक्रारही दाखल केल्या आहेत। असे असताना देखील अधिकारी मक्तेदाराला पाठीशी घालताना दिसत आहेत। त्यामुळे दोषी मक्तेदार व अधिकारी यांच्यावर रीतसर कारवाई करावी, यासाठी गुरुवारी 31 जुलैपासून तारदाळ येथील शिवाजी चौकामध्ये नागरिकांसह आमरण उपोषणास बसणार असल्याचे माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद कोराणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं। यावेळी उदय सिंह चव्हाण, सुनील पाटील, उदय दुधाणे, योगेश डफळे, अजित सोळशे, अनिकेत चव्हाण, विजय भरवटे उपस्थित होते। महानकरे न्यूजसाठी इचलकरंजीहून प्रवीण पवार।